है परसिद्ध जगत उजिया, साधु संत के रखवारे, निकंदन राम अष्ट सिद्धि नव विधि के दाता, असबर दीन जानकी माता, राम रसायन तुम्हारे पासा, तुम्हारे भजन राम को पावे, जन्म जन्म के दुख बिसरावे। अंधकार रघुवर पुर जाई, जहाँ जन्म हरि भक्त गाई, और देवता चित्तन धरई, हनुमत संकट कटे मिटे सब पीरा, जो सुमरे हनुमत बलबीरा। जय 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 हनुमान गोसाई, कृपा करो गुरुदेव तुम्हारी, जो सत बार पाठ कर कोई, जो कई बंदी महासुख, जो यह पढ़े हनुमान चालीसा, होय सिद्धता के अवधेरा, तुलसीदास सदा हरिचेरा। जय नाथ हृदय महाडेरा, पवन तनय संकट हरण मंगल मूर्ति, राम लखन सीता सहित हृदय बसवर जो, सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय। उमापति महादेव की जय, बोलो भाई सब संतन की जय। नमो भगवते वासुदेवाय, नमो भगवते वासुदेवाय, नमो भगवते वासुदेवाय, नमो भगवते वासुदेवाय, नमो भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय, 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 नमो भगवते वासुदेवाय।
कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः गोविन्दाय नमो नमः गोविन्दाय नमो। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। कुंडली वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। कथामृताविषयी जे उत्सुक लोक होते, मराठी भाषा इतकी विचित्र आहे, इथे यांनी मराठी अर्थ असा काढला, श्रीमद भागवत कथामृत ऐकण्याविषयी जे लंपट होते, आता मी काय सांगितलं, उत्सुक होते. कारण हे काही शब्द असे आहे की ते बरोबर आहे, पण ते उच्चारल्यावर बाकीच्या लोकांच्या मनावर लंपट कुठे वापरतो आपण. हां, म्हणून जे श्रवणाला उत्सुक होते असे लोक हरिद्वारकडे निघाले. कोण सांगणार आहे भागवत? सनक सनानंद सनत कुमार. ऐकणार कोण आहे? देवऋषी नारद. पण ही बातमी जेव्हा कळाली तेव्हा श्रीमद भागवत रूपी अमृत प्राशन करण्याकरता मोठ्या घाईनं गडबडीनं हे वैष्णव लोक हरिद्वाराकडे निघाले. शौनक म्हणतात की कोणकोणते ऋषी आले महाराज, नावं सांगा. आता ही नावं का घ्यायची आहे? तर हे पुण्यवंत लोक आहे, यांच्या नावाने आपल्याला पुण्य होतं. ज्याप्रमाणे देवाच्या नावाने पुण्य होतं त्याचप्रमाणे संतांच्या नावाने पुण्य होतं. म्हणून आपल्याकडे जयघोष काय आहे? कुंडली वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. तुकाराम महाराजपर्यंत जेवढे संत होऊन गेले त्यांचं नाव घेतलं तरी देवाच्या नावाच्या चौपट पुण्य आहे. देवाच्या नावाचं एकपट आणि संतांचं चौपट. कारण भक्ताचा उदो केलेला देवाला आवडतो असं आहे. जसं समजा आपल्या मुलाला कोणी मान दिला तर आपल्याला आवडतो, असं म्हणतो का आपण की मला बोलवलं का तू, त्याला बोलवलं नाही म्हणत. कारण आपल्यासमोर आपल्या मुलाला मान मिळायला लागला की आपल्याला काय होतो, नक्की असं आहे. म्हणून आपल्यासमोरच मुलं पाठवले पाहिजे. पण तुम्ही हळदीला मी तुम्हीच जाता, लग्नाला मी तुम्हीच जाता. अरे जाऊ द्या त्या पोरांना, नाही तुम्ही काय जाता, नाही ऐकत, नाही आपण गेलो पाहिजे. मला ठेवायला येणार नाही म्हणे, तो कुठे अभ्यास करतो. पोरांना पुढे करायचं आहे, सुनांना पुढे करायचं आहे. आपल्यासमोर समाजामध्ये त्यांची उच्चती स्थिती झाली पाहिजे असं आहे. पण आपण म्हातारे झाले तरी चालले लग्नाला असं आहे. त्या पदार्थांच्या आसक्ती करतात आता लोक. लग्नाला शिवाय देता बरं, हल्ली 3 वाजता लग्न लागलं म्हणजे जाऊ द्या ना, ते भागवत सोडून देतील, ते प्रवचन सोडून देतील, पण तिथे जातीलच ते. आपल्यासमोर आपल्या मुलांना समाजामध्ये प्रतिष्ठा मिळाली जशी आपल्याला आवडते तशी भगवंताला सुद्धा संतांना सन्मान, आता इथे प्रतिष्ठा शब्द नाही आहे, संतांना सन्मान मिळालेला भगवंताला आवडतो. प्रतिष्ठा आणि सन्मान यामध्ये फरक आहे. प्रतिष्ठेमध्ये अहंकार आहे, सन्मानात अहंकार नाही. कारण सन्मान योग्यतेप्रमाणे होतो. पण आपण सन्मान करायला लागलं की आधी मोठ्या माणसाचा करतो, मग लहान माणसाचा करतो. म्हणजे तिथे काय झालं, योग्यता आली. आणि जे जे कार्य योग्यतेने होतात ते समाजप्रिय होतात. योग्यतेने नाही केले की ते समाजप्रिय होत नाही. जसं आता मध्ये भारतरत्न पुरस्कार दिले, ते एका शंकराचार्यालाही दिले होते. तो शंकराचार्य लाईनीत उभं होता, बाकीचे लोक म्हणे का हो हे काय लाईन, ते त्याचं चुकलं ते असं आहे. कारण शंकराचार्य पद हे वेगळं आहे. कोणीतरी प्रतिनिधी पाठवून द्यायचा आणि आपण आपल्या जागेवर बसत.
कारण सरकारने दिलेला सन्मान नाकारायचा नसतो. तर मग तुम्ही राष्ट्राला नाकारलं असं होतं. म्हणून ते म्हणतात, कोणते ऋषी आले तर म्हणे सगळ्यात भृगु ऋषी श्रेष्ठ. मग आता यांना ज्ञान नव्हतं का? ज्ञान होतं, पण भगवंताचं कथामृत हे ज्ञानी असो का अज्ञानी असो का मध्यम असो सगळ्यांनी ऐकलं पाहिजे. दुसऱ्यानंतर वशिष्ठ. वशिष्ठ ज्ञानवान होते, गुणवान होते, आणि एवढं नाही तर देवाला अनुग्रह देणारे होते. रामाला अनुग्रह कोणी दिला? सांदीपनी ऋषीने कृष्णाला. म्हणजे देवाला, देवाचे गुरु होते तरी देवाचं चरित्र ऐकण्याकरता उत्सुक होते, तत्पर होते. उत्सुकता आणि तत्परता असणं फार महत्त्वाचं आहे. आता बा तुम्ही सकाळचं बऱ्याच लोकांना आपल्याला 10ला प्रवचनाला जायचं, सकाळपासून उत्सुकता लागून राहते. जाऊ नये ते संतोष पाटील कावळेगोरती काहीतरी म्हणता जातं 10 मिनटं. ज्यांच्याजवळ उत्सुकता नाही ते असा विचार करतात, पण ज्यांच्याजवळ उत्सुकता आहे, आता बघा हा मोबाईल काही किलोमीटर 9:15 लावून बसले असतील, कारण ती उत्सुकता आहे. आपलं चाललं नाही गेलं पाहिजे. आता इथे समोर लोक नाही आहे, पण याच्यावर लोक खूप आहे. 2017पासून तयार राहतो मनुष्य की आपलं जायला नको, पण त्याच्यामध्ये लाईन गेली काही झालं की चाललं राहतं ते. तर ती उत्सुकता आहे. आता ज्यांना येवलं जात नाही त्यांना चांगलं आहे, वाईट काय त्याच्यामध्ये. पण भगवंताचं गुणान वर्णन ऐकताना माणसाला उत्साह पाहिजे. म्हणजे कसा पाहिजे? तर लग्नामध्ये जसा असतो तसा. लग्नात सगळ्यांना उत्साह असतो. आपल्या घरी लग्न आहे, आपल्या घरी लग्न आहे, 8 दिवस राहिलं, 2 दिवस राहिलं, अरे उद्या लग्न आहे. आणि लग्नामध्ये सुद्धा उत्साह त्याप्रमाणे करावं. च्यवन मुनी आले, ज्यांना आयुर्वेदाचं पूर्ण ज्ञान आहे, त्यांच्या नावाहून च्यवनप्राश आहे. गौतम ऋषी आले, सगळ्यात श्रेष्ठ. मेधावी आले, देवल आले, देवरात आले, परशुराम आले, सप्तचिरंजीवातले. विश्वामित्र आले, शालक आले, मार्कंड आले, आणि भगवान दत्तात्रय येऊन बसले, जे जगद्गुरु आहे. शंकरानं रूप पालटून घेतलं, कारण यांना येता येत नाही. हे लोक आले तर सुरुवातीला येतं, यांना असं बसता येत नाही. ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे अचानक प्रगट होतील. म्हणून त्यावेळेस योगेश्वर याज्ञवल्क आले, व्यास आले, ज्यांनी भागवत लिहिलं तेही आले, पराशर आले, आणि छायाशुक आले. आता हे छायाशुक म्हणजे कोण? तर हे जे शुकमुनी आहे, हे व्यासांच्याजवळ शिकले, म्हणजे यांचे पुत्र. पण शुकमुनीनं आपल्या वडिलांना असं विचारलं की तुम्ही माझे गुरु आहेत, तर विद्या शिकल्यानंतर गुरुदक्षिणा द्यायला पाहिजे काहीतरी. तर व्यासांनी त्यांना अडवून टाकलं, तू लग्न कर म्हणे. आता यांना तर जगतवंदे व्हायचं होतं, तर हे काय गेले, बाहेर गेले. गुरुची आज्ञा मोठा केली म्हणून आपल्या सावलीचा एक शुक बनवला आणि त्याला जिवंत करून व्यासांना देऊन टाकला. ते छायाशुक, ते छाया आहे. म्हणून त्यावेळा छायाशुक आले. त्यानंतर जाज्वल्य आले, जुहू आले, आणि मुख्य मुख्य ऋषीगण आपापल्या स्त्रियांस शिष्यांस मोठ्या प्रेमाने आले. उपनिषद यांनी माणसाचे रूप घेतले, वेदाने माणसांचे रूप घेतले, पुराणांनी माणसांचे रूप घेतले, आणि श्रुती यांनी स्त्रियांचे रूप घेतले. कारण वेद, शास्त्र, पुराण आणि श्रुती याचं वर्णन सगळं श्रीमद भागवतामध्ये आहे. पण आता दिवसेंदिवस काय झालं, 6 तास होते तर मग 3 तासावर आलं. मग 3 तासात गाणं, नाचणं, 1 तास भागवत होतं हल्ले. आणि आरती 2.25 तास, कारण 11,000, 5,000, 7,000ची आरती. आपल्या महाराष्ट्रात कशी एकाने वाळगी रे, दुसरा घे, तिसरा घे, पैसे लावत नाही आपण. पण तिकडे पैसेच पैसे. काय झालं, व्यापार.
व्यापार होतो, त्यामुळे ते अमृत राहत. आता समजा कोणी सरबत करून आणलं, ज्याला डायबिटीज आला काय तसं आहे ते. पण ज्याला डायबिटीज येतो म्हणाल, वा छान झालं बरं, मस्त, कावळे गुरुजीबद्दल उद्या पण करून आणा. बरोबर आहे ना, कारण माणसाच्या जीवाला या दिवसामध्ये रसाचा आनंद मिळतो. म्हणून आपल्याला आंब्याचा रस, पाणी, दान जे सांगितलं आहे त्याचं कारण काय आहे? त्या दानाने शरीराला पोषण होतं, शरीराला पोषण होतं. म्हणून वेद उपनिषद आले. आणि एवढंच नाही तर जे वृक्ष होते आजूबाजूला, त्या वृक्षांमध्ये सजीवता असते. पण पूर्वजन्माचा ज्या ज्या वृक्षांना श्राप होता आणि श्रापाने वृक्ष झाले होते तेही सजीवत्वात श्रवण करायला आले. म्हणून जिथे भागवत कथा चालते तिथे तुळशी ठेवायची परंपरा आहे, पोपट ठेवायची परंपरा आहे, किंवा पिंपळाचं वडाचं झाड असेल तर ते ठेवायची परंपरा आहे. कारण हे पूर्वजन्मातले काही दोष घडल्यामुळे दुसऱ्या जन्मी वृक्ष होतात, त्यांनाही भागवत कथा ऐकण्याची उत्सुकता असते. कारण भागवताने जड मुडांचा उद्धार होतो. जड आणि मूढ जे मानव असून अज्ञान आहे त्यांचाही उद्धार होतो. आणि हे जे जड आहे चराचर, या चराचराचाही उद्धार. अशा प्रकार पुष्करादी तीर्थ आले, हे सगळे तीर्थही आले. म्हणून आपण तांब्या घेतला की गंगा, आद्या, सरितान सगळ्या तीर्थांना बोलवतो. सर्व क्षेत्र आलं, दंडकारण्य आलं, देव, गंधर्व, यक्ष, किन्नर हे सगळे आले. फक्त राक्षस लांबला आहे. त्यांना काय करायचं असतं याच्यात विघ्न घालायचं असतं. पहा तुम्ही एखाद्या वेळा भागवत सप्ताह ठरवलं, काही ठरलं, हे म्हणतं का अधिक मासात भागवत करता काय येडे झाले तुम्ही, टाकलं त्या राक्षसाने तुम्हाला. सगळी तयारी झालेली असते. मग करता माणूस काय म्हणतो, आमच्या बुवांचं सांगितलं. तर अधिक मासामध्ये भागवत सप्ताह हा प्रधान आहे आणि अधिक मासाची कथा उप आहे. म्हणून आपण सकाळीच भागवत घेतो आणि रात्री रामायण घेतो. दरवर्षी सकाळी भागवत असतं. 1972 सालापासून तर आजपर्यंत जेवढे अधिक आले तेवढ्या अधिकामध्ये सकाळी भागवत. आता मला यज्ञाचं आमंत्रण होतं, म्हटलं मी येणार नाही महिनाभर, नाही जायचं नाही कुठे, कारण हे व्रत आहे. यामध्ये भगवंताच्या प्राप्तीचं साधन आहे. यज्ञ यागादी साधन याच्यात नाही आहे. पण भगवंताचं गुणांवर्णन, नामसंकीर्तन. म्हणून त्यावेळेस हे सगळे वृक्ष आले आणि कोणालाही आमंत्रणाची गरज नव्हती. आमंत्रणाची, कारण भागवत ठेवणारे कंगाल, नारद कंगाल, त्यांना काय, आणि जे सांगणारे होते त्यांनाही लोक नव्हते, फक्त नारद असला पुरे झालं. त्यामुळे पत्रिका छापाची गरजच नाही ना. ज्यांना ज्यांना कळालं ते वैष्णव आले आणि भागवत संहिता श्रवण करावी आणि वाचावी असं शांडिल्यांचं वचन आहे. म्हणजे भागवतावर एकूण 8 टीका आहे, आपण ऐकले आहे कोरोना काळामध्ये. त्यावेळेला सनत कुमारांना उत्तम आसन दिलं आणि त्याच्यावर एका बाजूला संन्यासी, दुसऱ्या बाजूला ब्रह्मचारी आणि इकडच्या बाजूला सगळे ऋषी लग्न झालेले, विभागणी केली आहे. आता सुद्धा प्रतिष्ठित लोक, पत्रकार, जशी योजना असते ती सभेची, त्याप्रमाणे सगळे बसले आणि नमशब्दम जयशब्दम, जय जयकार आणि नमस्कार, आणि शंख वाजवले गेले. शंखाने काय होतं, त्या ठिकाणचं जे वातावरण आहे ते वातावरण शुद्ध होतं, म्हणून शंखनाद. आणि त्यावेळा आकाशातून अचानकपणे पुष्पवृष्टी झाली. कोणाला कळाली नाही की का होते आहे, कारण ती भागवताची महती होती. म्हणून साक्षात भगवान या सगळ्यांच्या
हृदयामध्ये येऊन बसले आहे. कारण श्रवण करायला जेव्हा मनुष्य तयार होतो की मला ऐकायचं आहे, त्यावेळेला त्याच्या हृदयामध्ये मी जो आहे तो बाजूला होतो आणि आत्मा जागृत होतो. म्हणून सगळ्यांच्या हृदयात परमात्मा श्रवणाच्या वेळा जागृत होतो. पहा तुम्ही, कोणी येतं बसून जातं ना, मी कोणी प्रतिष्ठित आहे असं त्याच्या मनात नसतं. म्हणजे त्याचा मी जो आहे तो निघून जातो आणि मी जेव्हा निघून जातो तेव्हा आत्मा जागृत होतो. मी आणि माझं आहे तोपर्यंत आत्मज्ञान होत नाही. इमे इमे माझे माझे, इमे इमे माझे माझे. म्हणून अशा प्रकारे या भागवतामध्ये व्यासांनी 12 स्कंद केलेले आहे आणि या भागवताचे 18,000 श्लोक आहे. ते सगळे श्लोक श्रवण करायचे आहे आणि त्याच्यावर विवेचन करायचं आहे. श्रीमद भागवताची कथा क्षणभर जरी कानात पडली, 18,000 श्लोकापैकी एक श्लोक जरी माणसाच्या कानात पडला किंवा श्लोकाचा अर्धभाग पडला तरी त्याचं भाग्य उदयाला येतं. कारण संसाररूपी चक्रामध्ये मनुष्य भ्रमण करीत असताना त्याच्या मनाने याच्यातला एखादा पराग उचलला तरी कल्याण होतं. जसं भ्रमर फिरतात आणि फुलातलं पराग उचलून घेतात आणि मध तयार करतात, त्याप्रमाणे आपल्या मनाने एखादा दृष्टांत जरी मनाला पटला आणि तो त्याने त्याच्या जीवनामध्ये आचरला तर त्याचं जीवन मधु होतं. म्हणजे मधु म्हणजे गोड, मधु मधु मधु. म्हणून मध हे विष्ट आहे, तसं पाहिलं तर अपवित्र आहे, पण देवांना सुद्धा अतिप्रिय आहे. गोमूत्र मूत्र आहे पण ते पवित्र आहे. म्हणजे काही अपवित्र सुद्धा पवित्र आहे. पण जगात जेवढ्या अपवित्र गोष्टी आहेत त्या देवाच्या नावाने पवित्र होतात. पुंडलीकाक्षम पुन्हा तू अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतोपी यस्वरे पुंडलीकाक्ष. मंत्रने जरी आला आणि आपण फुलांवर राम राम म्हणून पाणी शिंपडलं तरी फुलं शुद्ध होतात. असं आहे. पूर्वी लोक कपडे ठेवून द्यायचे, कारण कपडे पारशाने ठेवावं लागतात. आपल्याला जे घालायचे स्नानाच्या वेळा जे घालायचे ते कपडे आधी बाथरूममध्ये न्यावं लागतं ना. तर तो लोक काय करतात, ते पाच्यातलं पाणी आपल्या कोरड्या कपड्यावर शिंपडतात, कारण आपण त्याला पारशाने शिवलं मग घालतात. असं आहे. पूर्वीचे लोक तर कोरड्या फडक्याने अंग पुसायचे नाही, रुमाल ओला करायचा आणि ओलाने अंग पुसायचे, कारण कोरडं अपवित्र आहे. आणि मग अंग ओळ केल्यावर त्या रुमालाला कसा हात लावायचा. आपला तर टर्कीस आहे. ओलं फडकं करायचे पूर्वी आणि त्याच्याने अंग पुसायचे. असं आहे ते. मग त्याच्यावर पाणी शिंपडलं तरी ते स्पर्श केला जातो. म्हणून जल इतकं पवित्र आहे. जगामध्ये जला इतकं पवित्र नाही. म्हणून जलाचा दुरुपयोग करायचा नाही. ते पवित्र आहे. आपल्याला काय देतं ते जल. आत्ता बा कोणीतरी थंडगार पाणी पाजलं सगळ्यांना, सगळे एकदम आनंदित होते. शरीरामध्ये जल कमी झालं तर शरीर शुष्क होऊन जातं. जल अति झालं तर जलोदर होऊन जातं. म्हणून जलाचा दुरुपयोग करायचा नाही. आता तर श्रीमंत लोक साबण लावायला 15 बादल्या आणि साबण काढायला 15 बादल्या, एकूण 30 बादल्या वापरतो बाबा बाबा. आणि गरीब माणूस नळाला तोटीच लावत नाही. 2 लोक पाण्याचं वाटोळं करतात जास्ती. मध्यम वर्गाला अर्धा तासात पाणी मिळतं आणि तो खरं बिल भरतो बरं. गरीब तर पाहतात नाही बिलाकडे, नाही देत, काय करून घेतील करून घे. असं आहे. श्रीमंत म्हणतो देऊ. तोडला जात बंद कोणाचा होतो, मध्यम माणसाचा. असं आहे ते. म्हणून ते म्हणतात सगळे जमले आणि भागवत शास्त्र श्रवण केल्यानं मुक्ती मिळते. म्हणून श्रवणाचा अधिकार सगळ्यांना दिला आहे. कोणी अमक्यानेच ऐकायला पाहिजे असं नाही आहे. म्हणून त्यावेळा भागवत शास्त्र हे श्रवण केल्यानं मनुष्य तीर्थरूप होतो.
कारण याच्या श्रवणाचंच फळ असं आहे, त्याने श्रवण केलं की त्याचं आचरण बदललं, आणि आचरण बदललं झालं की तो पूज्य झाला. म्हणून भागवतामध्ये जे जे दिसतात त्यांना वंदन करायला सांगितलेलं आहे. वैष्णवांमध्ये लहान मोठा पाहिजे नाही, वंदन करायचं एकमेकाला. कारण देवपूजेमध्ये 2 गोष्टी महत्त्वाच्या आहे, वंदन आणि चंदन. हे घासलेलं बरं. आता लोक काय करतात, आयतं चंदन घेतात. जे घासलेलं चंदन आहे त्याचं पाप नाश होतं. आपण ज्या बोटाने देवाला गंध लावतो त्या बोटाला सुद्धा आनंद मिळतो, कारण चंदन शांत आहे. चंदनंच महत्पुण्यम पवित्रम पाप शोषणम. आपल्या शरीरातली उष्णता शोषतं ते. म्हणून आयुर्वेदामध्ये एक औषध आहे चंदनासव, शरीरातली उष्णता घालवण्याकरता. मलयाचल संभूता. पण चंदनाच्या झाडाला साप गुंडाळलेला असतो नेहमी, कारण त्याला शांत वाटतो. म्हणून चंदन शांत आहे, म्हणून चंदन देवाला अत्यंत प्रिय आहे. मग देवाला 2 गोष्टी प्रिय आहेत, चंदन आणि वंदन. म्हणून भागवतामध्ये जेवढे बसलेले होते ते चंदन लावायचे आणि देवाला आणि सनकादिकांना वंदन करायचे. मी तुम्हाला सांगितलं ना की मला उभं करून नमस्कार करण्यापेक्षा मी व्यासपीठावर बसल्यावर जर व्यासपीठाला नमस्कार केला तर चौपट पुण्य आहे, कारण व्यासपीठ अधिक वक्ता. पण लोक चालतात दादा स्टँडअप बरं बाहेर पडायचं, उभं करून देतात. ते जर चौपट पुण्य आहे तर तिथे नमस्कार करायला काय हरकत आहे. पण माणसाच्याकडून होत नाही ते, कारण व्यासपीठ आहे. व्यासपीठावर बसल्यावर 2 लोक होतात, व्यास आणि नारद. याचे अधिकारी कोण आहे? व्यास आणि नारद. म्हणून श्रवण करणाऱ्या लोकांच्या पातकाचा नाश होतो. आणि एकदा 7 दिवस भागवत ऐकलं की अश्वमेध यज्ञाचं फळ मिळतं, वाजपेयी यज्ञाचं फळ मिळतं. म्हणून भागवत कथेच्या 16 कळाची बरोबरी कोणतेही यज्ञ करू शकत नाही. म्हणून भागवत कथा आत्यादाराने श्रवण करायची. आता इथे श्रवण कशी करायची याचं सांगितलं. आत्यादर, आदर पाहिजे, तत्परता. कथा सुरू झाल्यावर इकडे तिकडे फिरायचं नाही, बसूनच जायचं. तुम्ही जर इकडे तिकडे फिरले तर कथेला मान देत नाही तुम्ही, असं होतं. बाकीच्या गोष्टी बंद. आता या मोठ्या मोठ्या कथेमध्ये कथा चालतात, लोक मोबाईल हलवत बसतात, त्या टी व्हीवर पाहतो मी. कावळे गुरुजीसारखे झोपून जातात. हे लक्षात ठेवा, शरीर आहे ते. म्हणून पूर्वी भागवताला बसले की एक तांब्या भरून पाणी ठेवायचे, मधून मधून डोळ्याला लावायचे. कारण डोळ्याला जल लागलं की निद्रा गेली. शरीरामध्ये थकवा आणि श्रमाने उष्णता निर्माण होते, आणि उष्णतेने गुंगे येते, झोप नसते, ती ग्लानी येते. आणि त्या ग्लानीला दूर करण्याकरता नेत्रोदक स्पर्श, म्हणून गुरुजी पूजेला करताना डोळ्याला पाणी लावा आधी सांगतो. गुरुजीने जर नाही लावलं तर त्यालाही जांभळ्या येतात, म्हणून त्यानेही लावलं पाहिजे. म्हणून बरेच गुरुजी आपला रुमाल ओला करून ठेवतात. डोळ्याला पाणी लागल्यानंतर उष्णता शमते. गॉगल लावून शमत नाही, फक्त पांढऱ्याचं हिरव्याचं लाल दिसतं. हे नारदा, उत्तम गती मोक्षाची इच्छा करणाऱ्यानं प्रति दिवशी 1 अध्याय तरी वाचावा. उत्तम गती इच्छिणाऱ्याने. जर वाचत नसेल तर कोणी वाचत असेल तर ऐकावा, नाहीतर भागवतातला 1 श्लोक तरी रोज म्हणावा. त्या श्लोकाने सुद्धा, अर्ध्या श्लोकाने सुद्धा माणसामध्ये धर्माची रचना वाढत जाते. धर्माची रचना काय? धर्माची रचना सत्य, दया, दान आणि तप हे आपल्या अंगी आचरणात येतात. आता बघ, या भागवतामध्ये
तुम्ही ओंकार म्हटला काय आणि भागवत ऐकलं काय सारखं फळ आहे. गायत्री जप केला काय आणि भागवत ऐकलं का सारखं फळ आहे. भगवंताचं पुरुष सूक्त म्हटलं काय आणि भागवत ऐकलं काय सारखं आहे. या 16 रुच्या म्हणजे पुरुष सूक्त, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या सगळ्यांच्या सामर्थ्य नमो भगवते वासुदेव या मंत्रात आहे. हे एवढं जे सांगितलं याचं सामर्थ्य आहे. म्हणून भागवतात नमो भगवते वासुदेव या मंत्राविषयी दुसरा मंत्र जपायचा नाही, कारण त्याचं सामर्थ्य असं आहे, नाममंत्र जप कोटी जाईल पाप. म्हणून ब्राह्मण, अग्निहोत्री, कामधेनू, द्वादशी तिथी, तुळशी, वसंत ऋतू, पुरुषोत्तम भगवान विष्णू किंवा अधिक मास हे सगळे भागवतामध्येच विलीन झालेले आहे. ह्या सगळ्या ज्या देवता सांगितल्या ह्या भागवतात विलीन झाला. जसं आपली लोकसभा असते, लोकसभेत पंतप्रधान नसताना ठराव मांडला जाईल पण पास होणार पंतप्रधान आणि अध्यक्ष असला की ठराव पास, बाकीचे लोक कमी असले तरी. तसं आहे श्रीमद भागवतामध्ये या बाकीच्या लोकांचं महत्त्व नाही, फक्त भगवंताचंच महत्त्व आहे. म्हणून भागवत काय आहे, ग्रंथ नव्हे प्रत्यक्ष भगवंत. म्हणून गुजरातमध्ये गेले तर तुम्हाला भागवत मंदिर दिसतं. मंदिर मोठं आहे पण एका ठिकाणी फक्त भागवत ठेवलं. जशी देवाची पूजा होते तशी ग्रंथाची पूजा होते. म्हणून भागवताला मस्तक लावून नमस्कार करण्याची परंपरा आहे आणि भागवत मस्तकावर घेऊन मिरण्याची प्रथा आहे. मग सगळ्यांना मिळावं म्हणून काय केलं आपल्या वारकरी संप्रदायाने, पालखीमध्ये ठेवायचं आणि सगळ्यांना पालखीत फिरवू द्यायचं. सगळ्यांना मान मिळतो. डोक्यावर घेतलं काय आणि खांद्यावर घेतलं काय एकच. म्हणून आपल्या 5 प्रदक्षिणा असतात भागवतामध्ये. जे परंपरेचे लोक आहे ते त्याचं फळ सगळ्यांना देत असतात. भागवतामध्ये बा मोठा आला आणि गरीब आला नाही, सगळे सारखे. कारण चहुवर्ण असे अधिकार भगवंताचा, चहुवर्णांना अधिकार आहे. मग आपण जसा प्रसाद वाटतो त्याप्रमाणे गरीब लोकसुद्धा एक नारळ फोडतात, त्याच्यात साखर टाकतात आणि प्रत्येकाला देतात. आमच्या देवाचा प्रसाद आहे, आमच्या देवाचा प्रसाद आहे. त्यांची मलिनता असेल त्याच्यात सोडून द्या, पण भाव एक आहे. प्रसाद वाटताना सुद्धा आणि देवाचं करताना सुद्धा भाव योग आहे. म्हणून पठण करणे आणि हरिकीर्तन करणे सारखंच आहे. तुम्ही भागवत ऐकलं की हरिकीर्तन कराल आणि तुळशीला पाणी घालाल तर तुमची सेवा रुजू होईल. गायीची सेवा केली तर तुमची लगेच रुजू होईल भागवताच्या पुण्यानं. म्हणून भागवत श्रवण करणारा मनुष्य तुळशीला, गाईला आणि सूर्याला 4 ठिकाणी रोज जल देतो. गाईच्या जलाची सेवा करणे किंवा आपण एवढी चाणकी देतो. बरेच लोक म्हणतात गाईला एवढीच चाणकी देत. जनावरांचं अन्न हे नाही आहे. आपल्या स्वयंपाकातून एवढंच का द्यायचं तर अन्न त्यांनी जर खाल्लं तर त्यांना त्रास होतो. त्या गोशाळेत पाहिलं जनावरं आजारी पडतात. लोक पानं खाऊ घालतात, अन्न खाऊ घालत. हरभऱ्याची डाळ खाल्ली तर काय होईल, फुगून जातील ते. त्यांचं चारा आहे, अन्न आहे. काही लोक म्हणजे एकादशीला तर चारा आहे, त्यांची एकादशी नसते. ते प्राणी आहेत, ते पूज्य आहे. मग का उपाशी ठेवायचं त्यांना, हे असं अज्ञान असतं. म्हणून सगळे देवता, सगळे पितर आले आणि या ऋषींनी आपल्या पितरांचं तर्पण करून श्रवण करायला बसले. म्हणून आपण रोज म्हणतो मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य यांचं हे 5 शब्द म्हटले म्हणजे यांचं तर्पण होतं श्रवणाच्या वेळा, पूजेच्या वेळा. आई हयात असली तरी मातृदेव म्हणायचं, कारण आपलं पुण्य तिला मिळतं, वडिलांना मिळतं. ज्याप्रमाणे मुलाच्या कमाईमध्ये हक्क आहे
त्याप्रमाणे मुलाच्या पुण्यामध्ये सुद्धा हक्क आहे आणि पापात सुद्धा भोगावं. कोणाचा पोरगा? हा, कोणाची मुलगी? हे लक्षात ठेवलं पाहिजे. हे आपल्याला समजलं पाहिजे. आनंद होतो. परवा बघा तो कोणता दक्षिणेचा नट, त्याने शपथविधी घेतला. त्याची आई रडत होती, पण बाप असा स्तब्ध बसला होता शपथविधीवर की हा बसला तर आहे पण करल काय. कारण राजकारण मोठं कठीण असतं म्हणून बाप असा होता. त्याला आनंदही नाही आणि दुःखही निश्चितबद्ध होता. कारण झालं तर आहे पण निभलं पाहिजे. अपकीर्ती व्हायला नको. कारण बाप विचाराने पाहतो. तो शुभम गेला होता यानामध्ये 15 दिवस. आई रडायची आणि बाप असा स्तब्ध होता. तो परत आला तेव्हा त्याला ते आनंद अश्रू आले. आई तर जातानाही रडली आणि आला तेव्हाही रडली. पण वडील स्तब्ध होते की देवा जातोच आहे पोरग, पहिल्यांदाच जातोय असं. ते पंतप्रधानाला जेव्हा तो आल्यावर भेटला तेव्हा या दोन्ही पती पत्नींनी ते दाखवलं. ते असे दोघांचे एकमेकाचे हात घेतले ना असे हलवले की कृतार्थ झालो आपण. पण मुलाचं सुखदुःख आईवडिलांपर्यंत कसं पोचतं. आणि काही काही लोक सांगतात आमच्या वडिलांना आमचं काही महत्त्व वाटत नाही. असं नसतं. आपण त्या दृष्टीने पाहत नाही. तुमच्या दृष्टीमध्ये दोष आहे. म्हणून भागवताचं तसंच आहे. तुम्ही प्रेमदृष्टीने भागवताकडे पहा की तुम्हाला प्रेमाभक्ती प्राप्त होईल. म्हणून भागवताची कथा जन्मोजन्माचं पाप, चांडाळाचं सुद्धा पाप दूर करते. म्हणून भागवता कथेविषयी थोडं जरी ऐकलं तरी पापाचरणाने बदल होतो. भागवत हे भूलोकावरचं भूवैकुंठ आहे. म्हणून बुद्धिमान लोकांनी, आता नारदाने विचारलं आहे, शौनकादिकांनी विचारलं आहे की बा कोणत्या दिवशी ऐकावं, काय नेम घ्यावा, कसं श्रवण करावं, याच्याविषयी आम्हाला तुम्ही मार्गदर्शन करा. तेव्हा सूत म्हणाले प्रेमलक्षणाची ही भक्ती आहे. भागवत म्हणजे काय? प्रेमाचे लक्षण आहे. भागवत सप्ताह श्रवणानं तरुण झालेल्या दोन्ही पुत्रांना ज्ञान आणि वैराग्य हे भागवतात आले. पण कसे बसले होते? भक्ती आनंदात होती, ऋषी लोक आनंदात होते. पण ज्या वेळेला यांनी भागवत ऐकायला सुरुवात केली आणि सनकादिकांनी आपल्या तोंडातून मंत्र म्हटला श्रीकृष्ण गोविंद हरे, तर हरे शब्द त्यांच्या कानात गेला. जसं आपण म्हणलं अरे म्हणजे तो माणूस सावध होतो, अरे आपल्याला कोणीतरी हाक मारत आहे, तसं हरे संसारात अरे आणि परमार्थात हरे. संसारामध्ये बरं नातवाला अरे अमुक करून अरे अरे, ती आजी संध्याकाळी म्हणते मी अरे अरे करून थकून गेले. तसं आहे, संसारात अरे अरे आहे आणि परमार्थात हरे हरे आहे. माझं देवपूजा राहून जाते याच्यामुळे. मग आजी काय करते, तो उठायची आज पूजा करून घेते, नाही तर त्याचं सांडून टाकतो, दूध सांडून टाकतो, पाणी सांडून टाकतो. तसं आहे. म्हणून त्यांनी श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण असा वारंवार उच्चार केल्यावर हरे शब्द आत गेला आणि ज्ञान जागृत झालं, वैराग्य जागृत झालं आणि ज्ञान वैराग्याने भक्तीच्या पायावर डोकं ठेवलं. भागवत जर मुलांनी ऐकलं तर ते रोज आई वडिलांना नमस्कार करतील असं आहे. नाही तर जाता जाता आईला म्हणायचं थँक्यू आई चालली, थँक्यू पप्पा, असं आहे ते. त्या दसऱ्याच्या दिवशी दिवाळीला आपण प्रसाद वाटतो ना, ती आजी म्हणते थँक्यू महाराजला. सांगायचं नमस्कार कर. नमस्कार काढूनच टाकला यांनी सगळ्यांनी.
कोणी कोणाच्या हातात हात घेतं असं झालं आहे. पूर्वी बरोबरीचे असले तरच हातात हात घ्यायचे, नाही तर घ्यायचे नाही. त्यावेळेस हे नाथ भगवंताच्या वारंवार नावाच्या उच्चारानं भक्ती अलंकृत झाली आणि ज्ञान वैराग्याने नमस्कार केल्यावर भक्ती पुष्ट झाली, मोठी झाली की माझे मुलं जागृत झाले. मुलं शिकले आणि लागले कामाला, म्हणजे आईला काय होतं? आनंद. आता मी तीर्थ करेन, यात्रा करेन, भजन करेल, पूजन करेल, पण जोपर्यंत मुलं आपल्या कर्मात कृतार्थ होत नाही तोपर्यंत आई करते, पण तिचं मन तितकं लागत नाही, कारण ती आई आहे. राहून राहून ते विचार तिच्या मनात येणं साहजिक आहे. आता ते 2 लोक आले होते पती पत्नी, त्यांना मुंजोबा ठेवायचा नाही घरात. कोणीतरी खंडोबाने सांगितलं त्यांना. मग त्यांना सांगितलं मुंजोबा का ठेवता घरात, वीर का ठेवले? म्हणे का ठेवले? तुमच्या घरामध्ये तरुण पुरुष गेलेला आहे आणि बालं गेले आहे. मग ज्या बाईचे मुलं जाताना तिला जन्मभर आठवण येतं, तो मधला राहिला असताना का आज कुठल्या कुठे गेला असताना सगळं, म्हणून त्याला देवात ठेवून दिला. तिला वाटतं हा देवात आहे, हा देवात आहे. म्हणजे त्या मुलाचं दुःख ती विसरते. त्या वीराचं सुद्धा तेच आहे की माझा नवरा देवात आहे, म्हणून ती दुसरं लग्न करत नाही. याच्याकरता वीर म्हणजे आहे. आता तर एक मोडत नाही, तो जोडत नाही, त्यावर दुसरं पाहतो आपण, तिसरं. मी तर चौथ्याला जेव्हा का मोडतं काढायला तेव्हा नाही सांगितलं, म्हटलं आता नाही काढत मी. 3 काढून दिले ना, चौथं कुठून काढून देऊ आणखी? काही मर्यादा? याच्याकरता वीर म्हणजे नाही म्हणायचं घरात आहे त्यामुळे आपल्याला परवडत नाही, आपल्या पोरांचे लग्न होत नाही. देव तुमच्यासारखा आहे का की तुम्हाला आमंत्रण दिलं नाही म्हणून मी तुला देणार नाही? देव असं वाईट नाही करत. हे लक्षात आलं पाहिजे. काल एकाने चप्पल बनवली अधिक मासाची जावयाला द्यायला, कोल्हापुरी चांदीची. पाहता केवढी काय आहे, आणि त्याचं प्रदर्शन टी व्हीवर. दूध आलं का? दूध आलं, दूध. हां, म्हणजे आतापर्यंत चांदीची चप्पल पाहिली का तुम्ही? पण संपत्तीचा कसा प्रकार आहे बा. आणि आणखीन एक सांगून देतो, अधिक मासामध्ये स्त्रियांच्या मंगळसूत्रात आणि जोडव्यात भर घालायची असते. आता सांगितलं मी वहिनीला, मी सुना पाठवून देईल, हे भर घालायची त्याच्यामध्ये, मोडायची नाही. आता आदल बदल करतो आपण, पण शब्द काय वापरायचा? भर. म्हणजे शब्द वापरण्यामध्ये सुद्धा. भाऊ टँकर पाठवतो, टँकर पाठवतो, तुझ्यामुळे झाडं टिकताय म्हणून टँकर येणार आहे, लक्ष ठेवलं. म्हणून भक्ताच्या ठिकाणी केवळ प्रेम उत्पन्न होतं. भक्ताच्या ठिकाणी भागवत श्रवणानं केवळ प्रेम उत्पन्न होतं. आणि जगात काय पाहिजे? प्रेमच पाहिजे. आज काय कमी झालं आहे? प्रेम. डोळ्यासारखे झाले लोक, दोन्ही भाऊ शेजारी आणि भेटणं जन्म समज, एकामेकाशी बोलत नाही, एकाच फ्लॅटमध्ये राहून. लहान भाऊ दुकानात गेला तर जाताना मी पुढे जायचं, तुम्ही घाई करू नका असं सांगितलं पाहिजे. आणि लहान कधी येऊ नको तू, आज विश्रांती घे, मी पाहून येईल सगळं, याला म्हणता प्रेम. एखाद दिवशी लहान थकला तर मोठ्यानं काय सांगायला पाहिजे? तू येऊ नको, झोप, मी पाहून येईल. म्हणजे एकमेकाचं प्रेम असलं तरच असे शब्द निघतील. प्रेम नसेल तर काय होईल? म्हणून घरात काय पाहिजे? सत्य आणि प्रेम. म्हणून ज्ञानेश्वर माऊलीने आपल्याला हा मंत्र दिला, सत्य म्हणजे राम आणि प्रेम म्हणजे कृष्ण. शब्द झाला राम कृष्ण हरी. आपण सोडून दिला तो राम कृष्ण हरी. सत्य आणि प्रेमाचे आहे. सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. नाम हेच सत्य आहे. म्हणून ब्रह्म सत्य जगन्मिथ्य. तेव्हा सनत कुमार म्हणाले, या गोविंदाचं रूप
भगवंताच्या ठिकाणी प्रेम उत्पन्न करणारा आहे आणि संसार रोगाचा नाश करणारा आहे. म्हणून सनक सनानंद हे भवरोग वैद्य होते. भवरोगाला दूर करणारं असं ज्ञान सांगणारे होते. आता तुम्ही धैर्य धरून बसा, भगवान तुमच्या अंतःकरणामध्ये वास्तव्य करतील. कलियुगामध्ये 2 दोष आहे, काम आणि क्रोध. रामाच्या आरतीत सुद्धा लिहिलेलं आहे, काम क्रोधादिक राक्षसमरधोनी. काम, लोभ नाही घातला तिथे, काम आणि क्रोध. ते काम आणि क्रोध पहा तुम्ही कसे जगामध्ये रस्त्यावर मारामाऱ्या, ठोक्या कशावरही भानगड होते. म्हणून लोकांमध्ये आपला प्रभाव दाखवण्यात समर्थ राहतील कलियुगामध्ये काम आणि क्रोध. या कामक्रोधाला शांत करायचं असेल तर सनत कुमारांनी सांगितलं, तुम्हाला भगवंताची भक्ती करायला पाहिजे. हे शौनकादिक हो, ज्यांच्या हृदयात श्रीहरीची केवळ भक्ती आहे असे लोक निर्धन नसतातच. कारण खरे धनवान आहे ते. धनाने मनुष्य जर कंजूस असेल तर तो निर्धन आहे. काही मुलं म्हणताना बाबा वडिलांना नको तुमची संपत्ती, तुम्ही नको असं बोलतात. सोने म्हणते तुमच्या खडकं नको, ने डबडे डुबडे काही नको मला, मी चालली. कारण तुम्ही जर प्रेमच दिलं नाही तर त्या वस्तूबद्दल काही महत्त्व राहत नाही. म्हणून लोक आता पत्रिकात लिहिताना कपडे आणि स्टीलचे भांडे आणू नये, कारण काय करतील ते गोळा करून. नवीन डिझाईन निघतच राहते, जुनं जातच राहतं. बरं ते स्टील मोडमध्ये जात नाही, पितळ तांबं तरी जातं. म्हणून त्यावेळेस हे गोविंदाचं रूप असं आहे, याचं श्रवण आणि पठन केलं पाहिजे. कथनानं श्रोता वक्ता दोघी सायुज्य पदाला जातात. श्रोताही जातो आणि वक्ताही जातो. कारण श्रोत्याला समजावं म्हणून वक्ता तळमळ करून सांगतो आणि आपल्याला समजावी याची तळमळ श्रोत्याच्या मनात असते की मला समजलं पाहिजे. याच्याकरता तो तत्पर होऊन ही खुर्ची घ्या आजी, खुर्चीत बसा, हळू. बसा बसा बसा. म्हणून भगवान श्रीकृष्णाच्या सायुज्य मुक्तीला जातात. यांना दुसऱ्या कशाचीच गरज राहत नाही. कारण पृथ्वीवर भागवत हे ब्रह्ममूर्ती आहे. भागवत हे ब्रह्ममूर्ती आहे. म्हणून भागवत महात्म्य तुला अधिक सांगितलं. कोण सांगताय? सनक सनानंद. तुला भागवताचं महात्म्य, हे भागवत महात्म्य भागवत बसायच्या आधी बाई. काही लोक मागून सांगतात, तर मागून काय उपयोग आहे त्याचा, तर आधी कळायला पाहिजे. अशा प्रकारे 3रा अध्याय समाप्त झाला. सूत म्हणतात, शौनकादिका हो, आपल्या भक्तांच्या अंतःकरणामध्ये अलौकिक अशी भक्ती उत्पन्न व्हावी म्हणून सनकादिकांनी वैकुंठनाथाचं स्मरण केलं आहे. देवाचं स्मरण. वक्तासुद्धा देवाचं स्मरण करतो की देवा आज माझ्या हातून कथन चांगलं होऊ द्या. कारण तो मनोमन भगवंताला शरण गेल्याशिवाय भगवंताचं कथानक रंगत नाही, आनंद नाही येत. म्हणून मध्ये थोडं संकीर्तन करावं की ज्याच्या योगानं आळस प्रमाद निघून जातं. जल काय करतं? आळस प्रमादाला दूर करतं. या दिवसामध्ये पाणी कमी झालं की तरी झोप येते. म्हणून जलाचं सांगितलं आहे. नुसती गार हवा आली तरी आनंद येतो आपल्याला. म्हणून ते म्हणतात भगवान त्या ठिकाणी प्रकट झाले. सनक सनानंदांच्या कथेमध्ये प्रकट झाले. वनमाला धारण केलेले आहे. मेघश्याम वर्णन आहे.
हातामध्ये शंखचक्र घेतला आहे, कमरेला पट्टा लावला आहे, डोक्यावर मोराचं पीस आहे, मकर कुंडला हलत आहे आणि पोटाला 3 वया पडल्या आहे. बा देवाचं वर्णन केलं आहे. पोट असं नको, पोटाला घडी पाहिजे. निरोगी लोकांना 3 पडतात आणि जे कमी निरोगी आहे यांना 2च पडतात. पोटाला घडी आहे. देवाच्या पोटाचं वर्णन केलेलं आहे. देव काही आपल्यासारखं अन्न खात नाही. मग काय खाता देव? तर देव फक्त भक्ताने केलेल्या वर्णनाचा सुगंध घेता, वास. म्हणून आपण देवापुढे ताट ठेवतो ना, असं करतो की देवा घ्या घ्या घ्या, म्हणजे देव फक्त त्यातला वास घेतो. देव वासाने तृप्त होतो. म्हणून धूप दीप नैवेद्य, धूप दीप नैवेद्य झाली काकडा आरती, देवा झाली काकडा आरती आपण म्हणतो. आणि त्याच्याने भक्तांच्या हृदय निर्मल होतं आणि निर्मल झालं की भगवान हृदयामध्ये प्रवेश करतात. हे नारदा, आपण सद्भाव निर्माण करत जा. जसा जसा सद्भाव निर्माण करशील तसा तसा हृदय हे शुद्ध होईल. आणि हृदय शुद्ध झालं की भगवान ते हृदय. आणि डॉक्टरला विचारा तुम्ही हृदय ऑपरेशन केलं तर काय केलं? तर काही लोकांचं हृदय लवचिक असतं आणि काही लोकांचं हृदय बाहेरून असं जड होत जातं. त्याच्यात सूज येते. कारण सगळं अशुद्ध रक्त शुद्ध करण्याचं काम हृदय करतं. मग जे शुद्ध करतं ते शुद्ध पाहिजे. म्हणून आपण रोज भांडे मिसळून पाणी भरतो का नाही? असं आहे. जर तुम्ही मिसळले नाही तर ते मलिन होतील, कारण क्षार लागलेला असतो. म्हणून पाणी भरायचे भांडे आधी घास. पण हल्ली आधी भांडी घासून चालत नाही, पाणी आल्यावर घासावं लागतं. नाही आलं तर हे टाकून द्यावं लागतं. म्हणून मोठी चतुराई आणली. कलियुगामध्ये चतुर माणसाची फजिता होत नाही. म्हणून गुप्त रूपाने भरमान राहिले आणि भक्तिरस वृद्धिंगत झाला आणि सगळ्यांच्या मुखामध्ये श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी याचे ध्वनी निघू लागले. तल्लीन झाले सगळे. आणि जसे जसे लोक तल्लीन होऊ लागले याच्यामध्ये, तसं तसं त्यांचं हृदय शुद्ध होऊ लागलं आणि त्यांच्या हृदयामध्ये ऋषीमुनींच्या यांच्या हृदयामध्ये भगवान निवास करायला लागले. कारण देवाचं एक वचन आहे, नाहम वसामि वैकुंठे नाहम योगिनाम हृदयो मद्भक्त गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. जिथे माझे भक्त माझं गायन करतात तिथे मी राहतो, असं भगवंतानं सांगितलं. म्हणून देव ऋषी नारद कायम भगवंताचं स्मरण करतात. म्हणून मंदिरात भजन पूजन आणि कीर्तन या 3 गोष्टी चालल्या. आपण म्हणतो कीर्तन भजन पूर्ण रिकाम टेकडे आहे म्हणून जातं. झालं असं, रिकाम टेकडे. मराठीतले शब्द मोठे विचित्र आहे. माणसांना सुद्धा लोक नाव ठेवतात की बाया, किंवा आमचे तुकाराम महाराज आले. माणसंसुद्धा बायांना नाव ठेवतात. सखूबाई आली, जनाबाई आली. संतांचे नावं घेऊन टिंगल करतात. कारण त्यांच्या हृदयामध्ये भगवंताच्या गुणानं वर्णनानं परिवर्तन झालेलं नाही. जगाच्या बाह्य गोष्टीनं हृदय मलिन झालं. कसं झालं आहे? किलमिश, संशयित, निंदित, प्रतिष्ठित या अपेक्षा होऊन जातात हृदयामध्ये. मला सगळ्यांनी मान दिला पाहिजे, मला विचारलं पाहिजे, मला अमुक केलं पाहिजे. त्यावेळेला सगळे जे जे कार करायला लागले. सभेमध्ये सगळे बसलेले, आपल्या सगळी त्यांना विस्मृती झाली. नारद म्हणाले, हे मुनीश्वरा, आज या सप्ताहाचा अलौकिक प्रभाव करून याच्या योगानं मूर्ख शट पशु पक्षी सुद्धा उद्धरले. तेव्हा सनत्कार म्हणाले, ही आमची क्रिया नाही आहे. म्हणजे मग ही आमच्या गुरुची कृपा आहे. पहा, सगळे उद्धरले, आनंदित झाले.
तर सनक सनानंदाने सांगितलं ही आमच्या गुरुची कृपा आहे. कारण ते आपल्याकडे घेतलं नाही श्रेय, कारण गुरुकृपा झाल्याशिवाय आता परवा पिंपळ्याचं भागवत होतं मला. आधी मार्चमध्ये ठरलं तेव्हा अडथळा आला, मग एप्रिलमध्ये ठरलं तेव्हा अडथळा आला, मग मेमध्ये ठरलं. त्यांना म्हटलं आता काही येऊच नका माझ्या वेळेस. 3 वेळा झालं. कारण घडणं सोपं नसतं. परवा मी तुम्हाला सांगितलं ना 3 वास्तू शांतीला म्हणजे मुहूर्तात 3 मृत्यू झाले. घाबरून गेले लोक. मग त्यांना विचारलं का रे तुम्ही नवरात्रात राहायला गेले का त्या घरात? म्हणे आहो. म्हटलं तर बरं क्लास. कारण दोन्ही नवरात्रामध्ये प्रवेश वर्ग आहे, चैत्राते आणि आश्विनाते. म्हणून त्यामुळं सनत कुमार म्हणाले आमच्या गुरुची कृपा आहे. आमचं जसं पाप गेलं तसं तुमच्या श्रवण करणाऱ्यांचंही पाप जावं आणि तुमचा क्रोध कायमचा नष्ट हो. काय उद्धार सांगला? तुमच्या मनामध्ये जो क्रोध आहे तो कायमचा नष्ट हो. अग्नीच्या योगानं ज्याप्रमाणे वस्तू जळून जाते त्याप्रमाणे भगवंताच्या ज्ञानाग्नीने तुमच्या क्रोधाचा नाश हो. म्हणून क्रोधाधिक वरदावे मनुजा. काय करशील तर सतत हरिसी भजावे मनुजा. पण कसं? दीन दया घन चरिता गाऊनी प्रेमामृते भिजावे मनुजा. हरिशी सतत भजावे मनुजा. ज्याच्याजवळ खरेपणा आहे त्याला बिलकुल भीती नाही. पण एक लक्षात ठेव नारदा, ज्या जीवाला भागवत ऐकायचं आहे त्याच्या मुखातून माता पिता निंदा व्हायला नको. आता आडव्या गोष्टी आहेत. म्हणून आपलं ठरलेलं असतं जो आईबापाला वागवेल त्याच्याच घरी कथा करायची. काही लोकांना माहिती आहे ते आता आम्ही याच्या पुढे वागवू. म्हटलं नाही, आधी 1 वर्ष वागवून मग कथा घ्यायला ये. कारण जो बापाला नाईला नाही झाला तो बुवाला कुठून होईल? काही लोक ज्यांच्याकडे कथा होतं आणि त्यांना कहो तुमचं कसं काय झालं, तुमचं वजन पडलं का बुवावर असं विचारता. असं नाही, कथा ही प्रेमानेच होणार आहे. ती प्रेमाशिवाय कथा होत नाही. कथेकरता आपल्याला प्रेम असावं लागेल. म्हणून कलियुगामध्ये सप्ताह यज्ञानं मनुष्य पवित्र होतो. परद्रव्याचा दोष, दृष्टचित्ताचा दोष, अपमृत्यूचा दोष म्हणजे कुठलं तरी वाईट द्रव्य आलं असेल त्याच्या दोषाचा त्याचंही परिमार्जन होतं. आपल्या चित्तामध्ये दृष्टपणा असेल त्याचंही परिमार्जन होतं. किंवा आपल्या घरामध्ये सतत मरणाने अपवित्रता झाली असेल तेही जातं. याविषयी ज्याचं फल श्रवण केल्याने पापाचा नाश होतो याचा इतिहास एक तुम्हाला सांगतो. आता हे 3 अध्याय झाले. राहिले 3 अध्याय. त्याच्यामध्ये गोकर्णाची कथा उद्यापासून सुरू होईल. कृष्णार्पणमस्तु. हरे राम 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 हरे हरे. कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे कृष्ण 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 कृष्ण गोपाल कृष्ण भगवान की. 3ऱ्या अध्यायाला सुरुवात.
श्री गणेशाय नमः. पूर्वाध्यायी वृत्तांत. मलमास रमेशैत गोलोकी जावोनी बैसला. काल आपण पाहिलं की भगवान विष्णू बरोबर गोलोकामध्ये पुरुषोत्तम मास गेला आणि विष्णूच्या चरणाजवळ बसला. आम्ही जाणो हरीचे पाय, यमन जाणो नेमन जाणो नेनो अन्य उपाय. आपण जर देवाच्या चरणाचा सहवास घेतला, याचं प्रमाण रामायणामध्ये आहे. नावाड्याने रामाला नावेमधून पहिले तार उतरून देण्याचं कबूल केलं, पण हळूच सांगितलं म्हणजे देवा तुमची पाद्यपूजा करावी लागेल. आतापर्यंत रामाने कोणालाही पाय धुवू दिलेले नव्हते, फक्त लग्नाच्या वेळा सासऱ्यानं धुतलेले होते. तेही रामाची गरज होती म्हणून, कारण लग्न करायचं तर सासऱ्याला पाय धुवू द्यावे लागतात. नंतर सासऱ्याला पाय धुवू देता येत नाही, सासरा नमस्कार करीत नाही, दुरूनच राम राम करावा लागतो. तर गुहकाने सांगितलं तुमच्या पायानं जर दगडाची बाई होते तर माझी नाव. तर गुहकाने पाद्यपूजा केली आहे. त्यावेळेला इंद्र वरून कुबेर हे आश्चर्यचकित झाले की हा नावाडी काय खिलाडी आहे. कारण तो काय करत होता या त्याचे व्यवहार कसे होते. कोणी साधू, कोणी गरीब आणि कोणी दरिद्री जाईल तर त्याला पायी चार उतरवून द्यायचा, त्याचा अजून पै नाही घ्यायचा. म्हणून राम त्याच्याजवळ गेले. ज्याचा व्यवहार चांगला आहे तो पै. आपला आता असा आहे घेऊ त्याचं काय देऊ, का बरं तोंडावर हात ठेवला असं आहे. एवढं सासऱ्याने मुलगी दिल्यावर त्यांच्याशी छळता तुम्ही. पहा ना, काल त्या जज्जेने सून मारून टाकली. आली का गाडी? हां टाकून घ्या. सून मारून टाकली आणि 2 दिवस गुन्हा दाखल होऊ दिला नाही. स्वतःचा मिळून घेतला जामीन आणि मग गुन्हा दाखल केला. जज असं नाही. पहा बळी तो कान बळी. त्या मुलीचा जीव घेतला नव्हता. म्हणजे जज्जाला सुद्धा दुसऱ्यांचे फारक्त करून देतो, पण स्वतःच्या घराचा निवाडा करता आला नाही. बरं काही कमी पगार नसेल ना, म्हणून ते म्हणतात देवाचे चरण धरून बसला. इकडे वनामध्ये श्रीकृष्ण म्हणे युधिष्ठिरासी रायायिक पुढर कथेसी मग जो पुरुषोत्तम मासी पाभोनी विष्णू प्रश्न केला. भगवान विष्णूला पुरुषोत्तमाने विचारलं की हा कोण आणलाय बरोबर तू, याचे नामाभिधान, हा येथे रडतो काय. म्हणे महाराज तू विष्णू लोकाची रडला आणि गोलोकातील रडला. दुःखी माणूस रडणार नाही का? जोपर्यंत दुःख जात नाही तोपर्यंत तो रडेल. पोट दुखेपर्यंत मनुष्य रडतो, पोट थांबलं की म्हणतो आण काही खायला. ज्यात आधी नेम तोच आहे. दुःख आहे तोपर्यंत माणसाला आणि जरा दुःख मोठं वाईट आहे. म्हातारपणातलं जरा, जन्म मृत्यू जरा व्याधी, पीडितम कर्मबंध नाही. कंटाळून जाते जरेला मनुष्य आणि म्हणतो गेलेलं बरं. जरा मोठी वाईट आहे. म्हणून जरेला सेवा वृत्तीचे लोक पाहिजे. म्हणून आपल्याकडे मोठमोठ्या लोकांनी वयोवृद्ध लोकांची सेवा केली आहे. आता हे ज्ञानी लोकांनीच वृद्धाश्रम काढले ना. वृद्धाश्रम काढण्याच्या मागे हेतू काय आहे? पण गेलेले वृद्ध नीट नाही राहत तिथे, उपाध्या करतात. सरकारने मोठी पदवी दिली आहे ज्येष्ठ नागरिक. म्हणून ते म्हणतात अरे माझ्या गोलोकामध्ये कधी दुःख नसतं. भगवान म्हणे स्वप्ना माझी इथे दुःख वार्ता ऐकू येत नाही. स्वप्नात ऐकू येत नाही. ऐसे रमारमण पुरुषोत्तमाशी बोलणं तवा अधिक मास दिन दुःख मग्न झाला. अरे म्हणे याचं दुःख तर सांगा. भगवान विष्णू म्हणाले महाराज कला काष्ट ऋतुमास द्रुम अवशेष
महिन्यातले कलाकाष्ट कमी होतात, त्याच्याने हा अधिक मास तयार होतो. म्हणून याला लोक मलमास असं म्हणतात. याच्यामध्ये शुभ काम करत नाही. पूर्वी स्नानही करत नव्हते लोक, दानही देत नव्हते, यात्राही करत नव्हत्या. हा म्हणे अशुभ आहे म्हणून याला दुःख आहे. याला दुःखाग्नीने त्रासलेला आहे. म्हणून शरण आला मजसी, म्हणून तो वैकुंठामध्ये आला म्हणे. पण याचं दुःख, याच्यावर दया करणं काही माझ्या हातात नाही आहे. म्हणून मी या अनाथाला तुमच्या नाथांकडे घेऊन आलो आहे. तुम्ही नाथ आहात, हा अनाथ आहे. माझे येणे सफळ करा. भगवान विष्णू म्हणताय कृष्णाला की माझं येणं, या दीनासी सत्वर रक्ष करा. ऐसे बोलोनी समस्त राहिले स्वस्थ. तो प्रार्थोनी रमाक्रांत हस्त जोडोनी उभे राहिले. देवासमोर विष्णू आणि मलमास हे दोन्ही हात जोडून उभे. अरे म्हणे तू माझा प्राणाची भला, तुवा जाय तुझा मी स्वीकार केला. आता दुःख विसरून जाय. जा म्हणे. भगवान पुरुषोत्तमाने सांगितलं आजपासून मी तुझा स्वीकार केला. कीर्ती दया शांती औदार्य बुद्धी तुष्टी धैर्य ज्ञान वैराग्य प्राप्त होय तुझं. एवढं तुला प्राप्त होईल म्हणे. पण म्हणे महाराज माझं नाव तर तेच राहील ना, अधिक मास आणि मलमास. म्हणे नाही, आजपासून तू पुरुषोत्तम मास. म्हणून या महिन्यामध्ये एवढं करायचं. स्नान दान जप नामस्मरण. चैत्र मास समस्त केवळ क्रम तिथीवार. या चैत्र महिन्यामध्ये रामनवमी आहे, वैशाखात अक्षय तृतीया आहे, ज्येष्ठामध्ये वटपौर्णिमा आहे, आषाढात गुरुपौर्णिमा आहे, श्रावणामध्ये जन्माष्टमी आहे, आश्विनात दिवाळी. म्हणून पण तुला महिनाभर सगळे तीर्थ गजबजलेले सापडतील म्हणे तुझ्या काळात, असा वर दिला. लोक पंचाग्नी साधन करती, एक फळ एक पत्र खावोनी राहती. तुझ्या इकडे काही नाही, एक भुक्त राहिले तरी पुण्य आहे अधिक मासामध्ये. आता पण एवढा जेवढे लोक विचारतात म्हटलं अति उन्हाळा आहे, उपास करायच्या भानगडीत पडू नका, नाही तर सगळं पंचायत होईल. अल्पोपहार घ्या. कारण कोणतंही व्रत करताना देश काल आणि परिस्थिती या 3 गोष्टीचा विचार करायचा आहे. काही लोक विचार न करता करता त्यामुळे अर्धच खंड होऊन जातं. पुरुषोत्तमाशी बजावे स्नानदान अवघे करावे. या महिन्यामध्ये देव पुरुषोत्तमाची पूजा करायची, त्याचं स्मरण करायचं आणि स्नानदान करायचं. मासी पुण्य होय कोटी गुणे. या महिन्यामध्ये केल्यानंतर आपलं पुण्य जे आहे ते कोटी गुण. चातुर्मास यज्ञकर्म जाती स्वर्गभुवनी. आपण आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन या 4 महिन्यात यज्ञ केला तर मनुष्य स्वर्गाला जातो. पण स्वर्ग भोगोनी पुन्हा पाताळी. स्वर्गाचं पुण्य संपलं की जसं आपण मुंबईहून तिकीट काढलं फर्स्ट क्लासचं, जळगाव आलं की उतरावं लागेल. भुसावळ गेलं तर दंड, जळगावलाच उतरावं लागेल. कसं हे यज्ञयागाचं फळ जे आहे ते स्वर्ग आहे, स्वर्गावर उतरलं की खाली. म्हणून यज्ञयागाधिक कर्मापेक्षा स्नान दान आणि जप हे करावं, कारण त्याच्याने वैकुंठ प्राप्त होतो. आदिव्याधी दुःखदाती असो अधिक मासाचा अधिपती मी झालो आज पास होणी. जा म्हणे आजपासून मी तुझा अधिपती झालो. माझ्या भक्ताचा कोणी अपराध केला तो मदन सहसे जाण पूजा. माझ्या पूजेपेक्षा तुझी पूजा श्रेष्ठ होईल जगात. वरही दिला की माझी पूजेपेक्षा तुझी पूजा होईल म्हणे. प्रति 3 वर्षातून येशील पुरुषोत्तम मास. तयाचा जेने न अंगीकार करती तया कुंभी पाकी घालावे. जे असे अंगीकार करणारे ते नरकात जातील म्हणे. आता हे लोक आहे ना परके धर्माचे, हे सुद्धा पुरुषोत्तम मास असं म्हणताना माल विकताना केळं विकताना अवघड. उपास का महिना आहे, पुरुषोत्तम महिना, अधिक महिना, तरी त्यांना पुण्य लागतं. म्हणून आता उत्तर प्रदेशच्या लोकांनी काय केलं की नाही आमचे लोक विकतील. त्याचं कारण आहे ना, पुण्य कोणीही म्हणो, तो धंद्याकरता का महिना. भिकारी 10 रुपयाकरता राम 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 करतो, रामाचं पुण्य मिळतं त्या, पण तो वागू नाही शकत चांगला, राहू शकत नाही चांगला. त्याने जर भक्तीने केलं तर त्याची मलिनताही जाईल
आणि जे आलेलं द्रव्य त्याच्यापासून व्यसनाधिक सवयी लागणार. असं आहे ते. म्हणून तुला सौभाग्य प्राप्त होईल, तुझ्या याच्यामध्ये जो कोणी करेल त्याला सौभाग्य प्राप्त. आता सौभाग्य या शब्दाचा अर्थ असा आहे, चांगला पती, चांगला पुत्र, चांगले सासू सासरे, अनुकूल पाहिजे. काही स्त्रियांना पोरं पती चांगला आहे पण सासू अशी ऐकत रोजच शिव्या देते, म्हणून कमी सौभाग्य आहे. सगळे अनुकूल पाहिजे असं सौभाग्य. जे कामदसी पुरुषोत्तमासी भावे पूजेतील अधिक मासी, आज पासोनी विष्णू तुझा आज्ञा देतो सकळ, माझी पूजाच करावी मलमासी. आता तू यास घेऊन जासी वैकुंठ भुवनी, ऐशी ऐकोनी भगवतवाणी चक्रपाणी आनंदल. असं भगवंताने सांगितल्यावर ब्रह्मदेवा आपल्या विष्णूला आनंद झाला. दोघांनी नमस्कार केला. मग गरुडावर बैसोनी मलमास सत्वर स्वस्थाना आला, वैकुंठात आला. क्षणा माझी रमरमण वैकुंठी पोचला येऊन, मलमासास राहावया स्थान दिले. म्हणून मलमास कुठं राहतो? वैकुंठामध्ये. तेथे वैकुंठाची वस्ती पाहुनी हर्षलानंदी, मग मासाची निवृत्ती मुख्य होऊन, विष्णूसह वैकुंठ भुवनी रमू लागला रात्रंदिनी, पूर्व दुःख मुळाहुनी देशोधडी गेले. सगळं दुःख ते गेलं म्हणे. असो ऐसा हा मलमास पावला पुरुषोत्तम, आणि म्हणून या मलमासाला पुरुषोत्तम नाव प्राप्त झालं. तया माझी सत्कर्मे जे करते, आणि म्हणून या महिन्यामध्ये जे लोक सत्कर्म करतात त्यांचं दुःख जातात. नारदा मासा लागोनी पुरुषोत्तम उद्देशोनी कर्म करावे. म्हणून नारायण मुनी नारदाला सांगतात, श्रीकृष्ण म्हणे धर्मरायासी तुम्हा दुःख आले म्हणून पुढचा अधिक मास तुम्ही करावा. म्हणून भगवान कृष्णाने धर्मराजाला वनामध्ये अधिक मास करायला सांगितला. भीष्मद्रोण यांचे दुःख जाय विसरून. तुम्ही एवढं अधिक मासात केलं की भीष्मद्रोण वगैरे आहे ना, हे सहज मारले जातील युद्धामध्ये. तया असे तुम्ही काय करावे, प्रारब्ध म्हणून स्वस्थ राहावे. जोपर्यंत 12 वर्ष वनवास आहे तोपर्यंत स्वस्थ राहायचं, आपल्या प्रारब्धात आहे. काहीच दुःख करायचं नाही, कोणाचं बैर करायचं नाही, काही नाही काही नाही काही नाही. साधू संत येत जातील, त्यांना फळं दूध देत जा. सुख दुःख भय कल्याण दैवेची प्राप्त होते. पहा, देव स्वतः सांगताय धर्मराजाला, सुख दुःख हे दैवानं प्राप्त होतं. म्हणून कोणाचा हेवा करू नये, कोणावर रुसू नये, आणि कोणातून जास्त उसणं घेऊ नये. उसू नये, रुसू नये, उसणं घेऊ. का तुम्ही जास्त उसणं मागायला गेले लोक म्हणजे आला रे तो मागायला, रुसले की लोक म्हणतात जाऊ दे रे तो भाव खातो, लोक तुम्हाला सोडून देतात. म्हणून हुसू नका, रुसू नका आणि उसणं घेऊ नका. तरी तुम्ही ठेवावा भरोसा, स्वस्थ राहावे. आता मी जातो म्हणे. ऐसे कृष्ण धर्मरायासी कथिले, प्रेमे भरोनी आलिंगन दिले. आणि देवाने धर्मराजाला आलिंगन दिलं. इति श्री अधिकमात्म्यसार बृहन्नारदी पद्माधार, सज्जन श्रोते ऐकती तृतीयोध्याय. हा 3रा अध्याय समाप्त झाला. कृष्णार्पणमस्तु. हरे राम 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 हरे हरे. कुंडली वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार गोपाल कृष्ण भगवान. प्रसाद वाटा. योगे 28 विटेवर भावा.